ऑपरेशन सिंदूर बद्दलची चर्चा ही सध्या फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात सुरू आहे. अशातच ऑपरेशन सिंदूर बद्दल एक महत्त्वाची माहिती किंवा अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे ऑपरेशन सिंदूर या नावाच्या ट्रेडमार्कसाठी आता स्पर्धा सुरू झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कडून या ट्रेडमार्कसाठी आता अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलाय. मुकेश अंबानी यांच्या व्यतिरिक्त मुंबईत राहणारे मुकेश चेतराम अग्रवाल, यानंतर निवृत्त भारतीय हवाई दलाचे ग्रुप ऑफ कॅप्टन कमल सिंग ओबेरॉय आणि दिल्लीमध्ये राहणारे वकील अलोक कोठारी यांनी सुद्धा या ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल केलेत. त्यामुळे आता अर्थातच या ऑपरेशन सिंदूर नावाचा वापर भविष्यात व्यवसायासाठी केला जाऊ शकतो. म्हणजेच काय तर या नावाचा वापर हा OTT प्लॅटफॉर्म, मूव्हीज किंवा वेब सिरीज किंवा कोणत्याही डॉक्युमेंटरीसाठी होऊ शकतो. मात्र युद्धजन्य परिस्थिती असतानाही मुकेश अंबानी हे संधी साधण्याचा प्रयत्न करतात अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत होत्या. या अशातच हिंदुस्थानच्या शौर्याचं प्रतीक म्हणून राष्ट्रीय चेतनेचा एक भाग असलेल्या ऑपरेशन सिंदूरला ट्रेडमार्क करण्याचा कोणताही उद्देश हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा नसून, तसंच रिलायन्स इंडस्ट्रीजचे एक युनिट असलेल्या जिओ स्टुडिओ मधील एका ज्युनियर व्यक्तीनं अनावधानाने कोणत्याही परवानगीशिवाय या ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल केलेला असं रिलायन्स इंडस्ट्रीज कडून आता स्पष्ट करण्यात आलंय. यासोबतच ट्रेडमार्कसाठी केलेला अर्ज सुद्धा आता त्यांनी मागे घेतलाय. मात्र इतर अर्जदारांकडून आता तरी कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाहीये. त्यामुळे अर्थातच ऑपरेशन सिंदूर बद्दल कोणता मूव्ही किंवा कोणती वेब सिरीज